ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. न्यूजमध्ये आपले स्वागत. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना यशस्वीपणे राबविण्यास कटिबद्ध पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन. हिंगोली जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींच्या प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शहीद गणपत भिकाजी रणवीर यांचे वीर पिता भिकाजी रणवीर व वीरमाता लक्ष्मीबाई रणवीर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिंगोली जिल्ह्यात उत्कृष्ट ध्वजादिन निधी संकलन केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिनव बोधवड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉक्टर विजय निलावार, जयाजी पाईकराव, कुष्ठरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टर मनीष बगडिया, डॉक्टर फैसन खान यांचा कृषी विभागातर्फे अमोल मोर, उमाजी झुंबडे, पोलीस विभागाचे आनंद मस्के यांचा प्रशस्तीपत्र, महावितरण विभागातर्फे सौर कृषी पंप उभारणी केलेले लाभार्थी श्रीराम महाजन, अनिता बांगर, संतोष जोशी, शकुंतला गायकवाड, बापूराव पाटील यांना प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ॲग्रिस्टॅक योजनेत हनुमान जगताप, शिवाजी जाधव, संजय जाधव, देवीदास जाधव, रमेश जाधव यांना फार्मर ID प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट संचलन केल्यामुळे पंडित अवचार यांनाही यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निचिन तडस यांनी सर्व उपस्थितांना व्यसनमुक्ती व तंबाखूमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. होमगार्ड कार्यालय हिंगोली महिला पलटण नायक दीपमाला वाढे यामध्ये सुद्धा एकूण 22 होमगार्ड महिलांचं पथक मंचासमोरून प्रस्थान करीत आहे. कॅडेट कोअर एकूण 24 विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूलचे या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि याची प्लाटून कमांडर आहे पल्लवी ताकतोडे. सुपर नंबरी सुद्धा याला आहे. पोलीस मुख्यालय हिंगोली आणि राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 12 त्यांचे
खरे या प्लाटून कमांडरच्या नेतृत्वाखाली सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल चे 24 विद्यार्थी या स्काउटच्या पथकामध्ये सहभागी झालेले आहेत. उपनिरीक्षक आणि सेकंड परेड कमांडर सतीश मुळतकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय या दोघांच्या नेतृत्वाखाली पहिली प्लाटून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 प्लाटून कमांडर राजू मडावी 22 जणांची ही तुकडी मंचासमोरून प्रस्थान करत आहे. माननीय महोदयांना अभिवादन करत एकूण 22 पुरुष या तुकडीमध्ये सहभागी झालेले आहेत. पहिल्या तुकडीच्या नंतर ही दुसरी प्लाटून कमांडर पंढरी गंधकवाड हिंगोली शहर अंतर्गत ही प्लाटून तयार झालेली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये सुद्धा 22 पुरुष सहभागी झालेले आहेत. आता महिला हिंगोली ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे प्लाटून कमांडर यांच्या आधिपत्याखाली ही महिलांची 22 महिला या प्लाटूनमध्ये सहभागी झालेल्या आहेत. अतिशय शिस्तीत महिला सुद्धा कोणत्या क्षेत्रात मागं नाहीत अशा. होमगार्डचं प्लाटून कमांडर भागवत देवरसे 22 पुरुष या प्लाटूनमध्ये सहभागी झालेले आहेत. महोदयांना अभिवादन करून हे प्लाटून नलवार हे गाईडचं पथक मंचासमोरून प्रस्थान करत आहे. सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल हिंगोलीचे 24 विद्यार्थी. त्यानंतर जिल्हा परिषद बौद्ध प्रशाला हिंगोली पोलीस प्रशासनाचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम SPC स्टुडंट पोलीस कॅडेट या अंतर्गतचं हे पथक जिल्हा परिषद बौद्ध प्रशालेचे स्थापन झालेले संजय ताकतोडे त्याचं नेतृत्व करते. आता विशेष टाळ्या वाजवून आपण स्वागत करा. मूकबधीर शाळा मंचासमोरून प्रस्थान करत आहे. बालाजी बोडके यांच्या नेतृत्वाखाली 24 मुलं मूकबधीर शाळेचे सहभागी झालेले आहेत आणि आपल्या हिंगोलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा. आणि यानंतर आता श्वान वीरा हे बॉम्ब शोधक पथक आहे. गजानन साळवे याचे प्लाटून कमांडर आहेत पोलीस हवालदार. अतिशय गुणवंत असा हा वीरा वेगवेगळ्या माध्यमात खूप छान काम करते. अग्निशमन दल नेहमीच आपत्तीमध्ये जागरूक असणारा नगरपालिकेचं अग्निशमन दल चालक बजरंग फिटे. त्यानंतर रुग्णवाहिका मंचासमोरून गेलेली आहे. 108 रुग्णवाहिका. त्यानंतर अग्निशमन नगर परिषदचं वाहनानंतर नगर परिषदचं हे एक जे PM विश्वकर्मा आणि PM शासनामार्फत राबविण्यात येणारे विविध योजनांचा यानंतर चित्ररथ हा PM स्वामिनी आणि PMS निधी केंद्र शासन पुरस्कृत योजना आणि विविध योजना. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्या वेगवेगळ्या योजना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि विशेष घटक योजना आणि त्यानंतर लेख वाचवा लेख शिकवा हे आरोग्य विभागातर्फे एक अभियान या ठिकाणी. वेगवेगळ्या रस्त्यामध्ये जे अपघात होतात त्या संबंधाची जाणीव जागृती करण्यासाठी RTO डिपार्टमेंट मार्फत रस्ते सुरक्षा आणि मंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे अशा हरिद्राचं जे संशोधन केंद्र विकसित होणार आहे त्याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महारेशीम अभियान रेशीम उद्योगाच्या संदर्भामध्ये रेशीम लागवडीच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 जलयुक्त शिवार अभियानाची उद्दिष्ट अभियानाची व्याप्ती या रथाच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. महिला व बाल विकास विभाग हिंगोलीचा रथ आता समोरून जात